सुरुवात आपण बुलेटिनची चंद्रपूरच्या बातमीने करूयात। चंद्रपूरमध्ये भाजपकडून शिवसेना उबाठाला सव्वा वर्षांचा महापौर करण्याचा प्रस्ताव दिला गेलाय असं कळतंय। भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शिवसेना उबाठा महापौर पद मिळण्याबाबत आग्रही असल्यामुळे आता भाजपकडून शिवसेना उबाठा पक्षाला हा नवीन प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। दोन्ही पक्ष पहिल्या 2.5 वर्षांकरता सव्वा वर्ष महापौर पद विभागून घेणार आहेत असं कळतंय। मात्र आधी कुणाचा महापौर होणार यावर चर्चा सुरू असल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे। दुसरीकडे भाजपकडून या प्रकारचा अधिकृत प्रस्ताव आला नसल्याची शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी माहिती दिली आहे। अशा प्रकारचा प्रस्ताव आला तर विचार करू असं संदीप गिऱ्हे यांनी म्हटलंय। आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। हैदर, एका बाजूला काँग्रेसमधला अंतर्गत तिढा सुटलाय अशी चर्चा आहे आणि दुसरीकडे भाजपच्या आणि उबाठाच्या या प्रस्तावासंदर्भातल्या चर्चा काय सांगाल? चंद्रपुरात सत्ता संघर्ष मोठ्या प्रमाणात सुरू आहे। भाजप काँग्रेसमध्ये जो अंतर्गत वाद सुरू आहे त्याचा फायदा कुठेतरी घेण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। त्याकरिता जी एक महत्वाची भूमिका बजावणारे जो उबाटा जो गट आहे शिवसेनेचा त्याच्याशी जी बोलणी करणे सुरू आहे आणि त्यामध्ये त्यांना जो प्रस्ताव ठेवण्यात आला, ज्या प्रकारे काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्याकडे जो प्रस्ताव दिला होता अडीच वर्षा संदर्भातला, आता तसाच प्रकारचा प्रस्ताव भाजपने सुद्धा दिलेला आहे। तो म्हणजे की 2.5 वर्षामध्ये सव्वा वर्ष महापौर असावा भाजपचा आणि शिवसेनेचा अशा प्रकारे। परंतु या संदर्भात संदीप गिऱ्हे जे आहे जिल्हा प्रमुख आहे त्यांनी अशी माहिती दिली की अशा प्रकारचा प्रस्ताव अधिकृत प्रकारे आलेला नाही, जर आला तर त्याच्यावर विचार करण्यात येईल आणि सकारात्मक चर्चा होईल अशा संदर्भात त्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे। परंतु अधिकृत प्रस्ताव आला नसल्यामुळे सध्या तरी कोड्यात आहे सगळं। नक्की, म्हणजे कोडं अधिक गहिरं होत चाललेलं आहे, ते उलगडत नाहीये। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नवी दिल्लीमध्ये हायकमांड सोबत बैठक झाली आणि वडेट्टीवार गटाचे 19 नगरसेवक नागपुरामध्ये परतले। महिन्याभरापासून सुरू असलेल्या वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या गटाच्या संघर्षावर तोडगा निघाल्याची माहिती समोर येते। आज हायकमांड निर्णय देणार आहे। आमच्यात गट तट नाहीये, चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर होणार आहे अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर देण्यात आली। पण नवी दिल्लीतल्या बैठकीमध्ये काँग्रेस अंतर्गत मोठा निर्णय झालेला आहे असं कळतंय। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर होणार असे संकेत मिळतायत, तर विजय वडेट्टीवार गटाचा उपमहापौर होणार असे संकेत मिळतायत। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। यासोबतच जो आमच्या सोबत येईल त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार आहे। गटनेता काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश ठरवणार आहे अशा गोष्टींवर चर्चा झाली आहे आणि शिक्कामोर्तब झालंय असं कळतंय। दरम्यान वेणुगोपाल यांच्या समोर ही बैठक झाली। वेणुगोपाल यांनी सगळ्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुनावलंय की एकमेकांच्या मतदारसंघामध्ये लुडबुड करू नका। चंद्रपूरमध्ये नेमका वाद काय होता ते बघूया। चंद्रपुरात काँग्रेसचे 27 उमेदवार विजयी झाले। धानोरकर गटाने असं म्हटलं की आमच्याकडे 13 नगरसेवक आहेत आणि वडेट्टीवार गटाने असं म्हटलं की आमच्याबरोबर 19 नगरसेवक आहेत। 27 जानेवारीला धानोरकर गटाकडून गटस्थापनेचा अर्ज करण्यात आला आणि वडेट्टीवार गटाने त्याला विरोध केला किंवा त्याच्यावर आक्षेप घेतला। हे चालू आहे काँग्रेसमध्ये अंतर्गत स्वरूपात। नगरविकास सचिवांनी निकाल राखून ठेवला। गटस्थापनेचा निर्णय अजून सुद्धा प्रलंबितच आहे। वडेट्टीवार गटातील नगरसेवकांकडून कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत। सरतेशेवटी हा वाद स्थानिक पातळीवर चंद्रपुरात सुटत नाही म्हटल्यावर वेणुगोपाल यांनी धानोरकर, त्यांचा गट आणि वडेट्टीवार आणि त्यांचा गट या सगळ्यांना बोलवून घेतलं नवी दिल्लीत आणि काल नवी दिल्लीमध्ये काही गोष्टी ठरल्यात असं समोर येत आहे।